सम्राट परीक्षिती राजाला भगवंताची रासलीला सांगत आहेत। देवानं 6 महिन्याची एक रात्र बनवली योग मायेच्या सहाय्याने आणि जेवढ्या गोपिका रासलीलेत आहेत तेवढ्या गोपिकांची एक एक डुप्लिकेट गवळण बनवली जी घरी आहे, त्यामुळं कोणालाही काही खबर लागली नाही। 6 महिन्याच्या रात्रीमध्ये परमात्मा प्रत्येक गोपीसोबत नाचतात गातात। त्या ठिकाणी कामदेव हातामध्ये बाण घेऊन आलाय, त्यांनी कामाची वासनेची बाण प्रत्येक गवळणीवर देवावर चालवले। 6 महिने तो बाण चालून चालून थकला, पण एकाही गवळणीच्या मनामध्ये किंवा देवाच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली आणि शेवटी कामदेव हरला, बेशुद्ध होऊन पडला आणि पुढं तोच कामदेव देवाचा पुत्र म्हणून नंतर जन्माला आलेला आहे। जेव्हा माता रुक्मिणी सोबत त्यांचा विवाह झाल्यानंतर कामदेवच त्यांच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आला। तर कामावर विजय मिळवणारी ही लीला आहे। जो कोणी या लीलेचं श्रवण करतो त्याच्या अंतकरणातील काम भावना जळून नष्ट होते, असं शुकाचार्य राजा परीक्षित यांना सांगतात। शुक सांगतात, राजन, इकडे मथुरेमध्ये नारदांनी कंसाची भेट घेतली आहे आणि कंसाला सगळं काही खरं सांगितलं की कंस जो कृष्ण नावाचा बालक आहे तो वसुदेवांचाच 8वा मुलगा आहे, तुझ्यापासून हे सत्य लपवलं गेलं। तेव्हा कंसाला फार क्रोध आला, त्यांनी देवकी आणि वसुदेव यांना परत कारागृहात टाकून त्यांचा खूप छळ केलेला आहे आणि आता कृष्ण बलराम यांना मारण्यासाठी कंसाने एक योजना बनवली, एक धनुर्यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञाच्या निमित्ताने कृष्ण बलराम यांना आमंत्रण दिलं आणि आमंत्रण घेऊन पाठवला एक त्यांच्या जवळचा व्यक्ती, एक यादवांचा सरदार होता अक्रूरजी। ते अक्रूरजी भगवंताचे नात्यामध्ये चुलतेच पडायचे, तर त्या अक्रूरजींना गोकुळामध्ये पाठवलं देवाला आणण्यासाठी। अक्रूरजी स्वतःला खूप भाग्यवान समजतात, कारण त्यांना माहीत होतं की कृष्ण म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे। आणि अक्रूरजी गोकुळामध्ये येतात कंसाचं आमंत्रण घेऊन। नंद महाराजांनी यशोदा मैयाने त्यांचं भव्य असं स्वागत केलं। यांनी याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या कंस महाराजांनी कृष्ण आणि बलराम यांना